मान खटाव तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या जिल्हे कटापूर योजनेच्या श्रेयवादाबाबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। यामध्ये त्यांनी कृष्णा महामंडळाच्या स्थापनेपासून मी कृष्णा पाण्याशी संबंधित आहे। कृष्णा महामंडळ अस्तित्वात आले नसते तर 100 ते 120 टीएमसी पाणी मिळाले नसते। मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाले आहे। शिवाय आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हे कटापूर पाणी योजनेचे श्रेय घ्यायचे असेल तरी त्यांना ते लख लाभो असेही ते म्हणाले। तसेच संजीवराव राजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारी मिळवण्याबाबत ते स्वतः प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तुम्ही त्या खासदार जे आता महाराष्ट्र भाजपचे खासदार जे आहेत त्यांच्यावर टीका सुद्धा केली, त्यांना बुद्धिशून्य म्हणणं किंवा असं बुद्धिशून्य नाही म्हणलं। हे बघा, माझीच पातळी का बघतो, मला काय तुमचं कळत नाही। त्यांची पातळी तुमची एखादी हिंमत आहे का? कोणाची पातळी आता थोड्या वेळाने विचार, तुमची पातळी काय बघू, वर हिंमत आहे का? फार घरी येत आहे तुम्ही उभं पण राहून दिलं असं म्हणाला कोणाला? मी काय म्हणलं? तुम्ही त्या म्हणजे माझ्या भावासाठी मी मागतो, त्यामुळे माझ्या भावाला जर मिळालं, राष्ट्रवादीला मिळालं, भावाचं द्या सोडून, त्यांना मिळणारच नाही असा अर्थ येतो। तुम्ही उलट काढायचं काय? बघा, एकच मी तुम्हाला सांगतो, मी कृष्णा महामंडळाच्या स्थापनेपासून कृष्णा पाण्याशी संबंधित आहे। अगदी खरं सांगायचं तर मी बोल भिडून चॅनल त्याच्यावर हे स्पष्ट बोललेलं आहे। आपणाला विनंती आहे आपल्याला की आपण ते बोल भिडूची माझी मुलाखत ती बघावी, ती जवळजवळ 3 लाख लोकांनी बघितलं। असं आहे, लोकशाहीमध्ये कित्येक वेळा असं होतं की प्रशासकीय मान्यता एकाच्या कारकिर्दीत होते, भूमिपूजन दुसऱ्याच्या कारकिर्दीत होतं, आणि तिसऱ्याच्या कारकिर्दीत जलपूजन होऊ शकतं। आता कोण कोणाच्या नशिबाने तिथं जलपूजन करणार आहे, परंतु पाया घातला गेलेला आहे, हा जुना घातला गेलेला आहे। एक तुम्हाला ठामपणे मी सांगेन की कृष्णा महामंडळ झालं नसतं तर पश्चिम महाराष्ट्रातलं 100 ते 120 टीएमसी पाणी वाटपाला गेलेलं होतं। ह्याविषयी हे सगळं संपलं। माननीय पंतप्रधान आल्यानंतर आपल्याला जर आवश्यकता वाटली आपल्या सर्व पत्रकार बंधूंना, तर यावर मी कृष्णा महामंडळाच्या इतिहासाविषयी आणि भविष्याविषयी आणि एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राच्या जल नियोजनाच्या विषयी निश्चितपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलेन। त्यामुळे माननीय आमदार जयकुमार गोरे यांना श्रेय घ्यायचं असेल तर त्यांना लवकर लाभ होऊन द्या, माझं काय म्हणणं नाही त्याच्या बाबतीत। मी माझ्या राजकीय कारकिर्दीत फक्त फलटणचं बघितलं असं कोण म्हणू शकणार नाही। कोल्हापूरपासून सोलापूरपर्यंत, इव्हन सांगलीच्या वारणा नदीच्या कालव्यापर्यंत ही ती तिकडनं जी लिफ्ट आली आहे ना, कुठली ती दक्षिण कराडमध्ये ती अजून नाव विसरलो मी, तिकडनं पाणी येतं वारणेचं, नाही नाव जाऊन द्या, नावाला महत्व नाही। दक्षिण कराडमध्ये वर डोंगरावर उंटाण्याकडे आली आहे, नाव विसरलो मी। विषय असा आहे की पाया घातल्याशिवाय पुढे जाता येत नाही, पाया घातला गेला होता हा अधिकार होता। आज या विषयावर बोलून आपण थोडंसं विषयांतर करू नये। आम्ही पार्टीच्या अध्यक्ष बोला पुढे